एक महत्त्वाची बातमी, फुटीनंतर ओमराजे निंबाळकर यांचा पहिला फोटो समोर आलाय। ओमराजे निंबाळकर पुण्यात असल्याची माहिती आहे। एका फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती मिळालेली आहे। जगदीश फरताडे यांनी ही फेसबुक पोस्ट केली आहे। ओमराजे निंबाळकर यांच्याशी 1.5 तास चर्चा झाल्याचा त्यांनी दावा केला आहे। इकडे ओमराजे निंबाळकर हे त्या खासदारांसोबत असल्याची माहिती कळत होती, मात्र आता फुटीनंतर ओमराजे निंबाळकर यांचा पहिला फोटो समोर आलाय आणि ओमराजे निंबाळकर हे पुण्यात असल्याची माहिती कळते। एक फेसबुक पोस्ट करण्यात आली आहे। या फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती मिळाली आहे। जगदीश फरताडे यांनी एक पोस्ट केली आहे, त्यामध्ये त्यांनी हा फोटो टाकलेला आहे आणि निंबाळकर यांच्याशी जवळपास 1.5 तास चर्चा झाली असा दावा सुद्धा त्यांनी केला आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, काय अधिक माहिती या संदर्भात? नक्कीच आपण बघतो की ओमराजे निंबाळकर जे 6 खासदार शिंदेकडे जात आहेत, ठाकरेंचे त्यातले एक खासदार आहे आणि त्यांची खूप जोरदार चर्चा सुरू आहे आणि तर्कवितर्क लावला जातो की ते दिल्लीत आहे, राजस्थानला आहेत की पुण्यात आहे। असं असतानाच आता हा सोशल मीडियावरचा एक फोटो जो आहे तो पोस्ट करण्यात आलाय, ज्यात ओमराजे निंबाळकर यांचा 4 तासांपूर्वीचा हा फोटो असल्याचा, म्हणजे मध्यरात्रीचा फोटो असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। या फोटोमध्ये ओमराजे निंबाळकर आणि त्यांचे बंधू देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि ओमराजे निंबाळकर हे पुण्यातच असल्याचं देखील या ज्याने पोस्ट केला आहे त्या व्यक्तीकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि यावेळी त्याने असंही सांगितलंय की या सगळ्या ज्या घडामोडी घडत आहेत किंवा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे, यावर देखील 1.5 तास ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत चर्चा झालेली आहे आणि त्याबाबत बोलणं देखील झालेलं आहे आणि पुण्यातच ओमराजे निंबाळकर असल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं गेलेलं आहे आणि फोटो देखील सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे पहिल्यांदाच ओमराजे निंबाळकर जेव्हापासून गेल्या जेव्हा त्यांच्या वडिलांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी झाली त्यानंतर ते माध्यमांपासून दूर गेले, तर ओमराजे निंबाळकर नेमके कुठे होते हे माहित नव्हतं आणि त्या पहिलाच फोटो आता समोर आलेला आहे। निश्चितच मोहसिन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।